जाऊ पंढरीच्या गावा घेऊ तेथेची विसावा रामकृष्ण हरी माऊली असं म्हणत लाखो वारकरी भक्त आज पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणि सध्या आपण उपस्थित आहोत पिंपरीमध्ये। पिंपरीच्या एचे कॉलनीमध्ये हा पहिला विसावा पालखीचा आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचा आज दुसरा मुक्काम आटोपून आता पुढील मुक्कामासाठी पुण्यासाठी मार्गस्थ होताना हा सकाळचा पहिलाच विसावा पिंपरी चिंचवड शहरामधील एचे कॉलनीतील विठ्ठल मंदिरात आहे। आणि याच विठ्ठल मंदिरात खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी आपण हे दृश्य दाखवतोय। इथे तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखो वारकरी भक्त या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी रांगेने दर्शन घेत आहेत आणि अगदी उत्साहात ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषामध्ये आनंदामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन इथे घेतलं जात आहे। काही काळ हा विसावा इथे असेल आणि त्यानंतर तो दापुडीकडे रवाना होणार आहे। तर न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी खास आपण सगळे अपडेट्स घेऊन आलेलो आहोत। आत्ता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका एचे कॉलनी पिंपरीमध्ये आज पहिला विसावा आहे। काल आकोर्डी येथे त्या मुक्कामाला होत्या आणि सकाळीच आकोर्डीला काकडा आरती पार पडली आणि त्या काकडा आरतीनंतर आता एचे कॉलनी पिंपरीमध्ये त्या आलेल्या आहेत दर्शकांचा आणि दर्शनासाठी अनेक भक्त इथे जमलेले आहेत। काही भक्तांशी देखील आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कुठनं ते आलेले आहेत आणि काय सगळं त्यांच्या आज भावना आहेत ते सगळं जाणून घेणार आहोत। एक आजी माझ्या सोबत आता इथे आहेत। आजी कसं वाटतंय आज दर्शन घेतलं का तुम्ही पादुकांचं? घेतलं दर्शन घेतलं। काय भावना आहेत, काय भक्तिभाव आहे? भावना 40 वर्ष झालं पायवारी करीत आता दर्शनाची वेळ लागली आले दर्शनाला। 40 वर्ष पायवारी करताय पंढरपूर? 8 वर्ष केली पण रोज दर वर्षाला जात असते गाडी करून काय करून जाते पंढरपूर। मग या वर्षी जायचंय ना जायचंय पंक्तीला। काय कसं वाटतं? पाऊस पडतोय एकतर चांगलं वाटतं उलट आता असं जावं वाटत पाऊस पडतोय तर चांगलं वाटतंय यांना वारीमध्ये चालायला। भर पावसात हे लोक वारीमध्ये चालतात। काका काय सांगा? वारीचं हे खूप मोठं प्रस्त आहे। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने आपण पाहून झालो या भूमीमध्ये आहोत। या भूमीतून आज लाखो भाविक खेड्यापाड्यातून शहरातून सध्या युवक वर्ग आपल्या दिंडीमध्ये भरपूर सामील झालेला आहे। त्यामध्ये सर्व संस्थेची लोक आहेत, अनेक प्रकारची इथे दान अन्नदाते आहेत, भरपूर दिंडी जे चालवतात। आणखी एक आजीबाई आपल्या सोबत आहेत। अतिशय सुंदर तुम्ही नथ घातलेली आहे आणि एकदम मस्त पेहराव त्यांनी केलेला आहे। काय सांगाल आजी, वारी चालत आलं तुम्ही? हा हा चालत आलो। कसं वाटतंय? बरं छान वाटतंय। छान वाटतंय? पावसा पाण्याचं काय करावं मग आता पाऊस आहे तर तरी पण चाललं। हा कुठून आले तुम्ही? आम्ही इथूनच आलो। इथूनच आले। हा तर असा उत्साह इथे वारकऱ्यांमध्ये आहे। वेगवेगळ्या वयोगटातील अनेक वारकरी इथे दर्शनासाठी आलेले आहेत। ज्या लोकांना वारीमध्ये जाणं शक्य होत नाही ते लोक इथे येऊन दर्शन घेतात।